शेतकरी बंधूंनो, आता आहे वडनेर भैरव मध्ये मी आपला शाखा नंबर 3 गोदावरी कृषी सेवा केंद्र सर्वात महत्वाचं शेट सोबत आलेलो आहे. आज 4-5 वर्षापासून सोबत काम करताय माझे आणि सहकारी म्हणून भरपूर दिवस काम केलं. त्याच्यानंतर स्वतःची आता ब्रांच उभी केली, जी काही आता कृषी तज्ञ शेती सल्लागार शाखा नंबर 3 गोदावरी कृषी सेवा केंद्र नावाने चालू आहे. आणि आज असंख्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताय, प्लॉट व्हिजिट करताय, त्यानंतर बघितलं तर सुंदर रिपोर्ट देताय. रिपोर्टने आले तर तिथं स्वतः जाऊन बघताय, बरोबर आहे? नक्कीच. आपली ओळख करून सांगा पहिले. तर नमस्कार, मी कृषी तज्ञ शेती सल्लागार संलग्न शाखा नंबर 3 वडनेर भैरव प्रशांत भाऊसाहेब जाधव. आता जर बघितलं आपण तर कॉन्टॅक्ट नंबर 9579063534. मित्रांनो, आता जर प्लॉट बघितला आपण तर मिरची पिकामध्ये सर्वप्रथम ही ओळख झाली, बाजूला राहिली. पण तुम्हाला जे जाणून घ्यायचं फुटव्यासाठी करायचं काय, आता झाड झालं 14 दिवसाचं, 14 दिवसामध्ये काय काय केलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. कशा पद्धतीने शेड्यूल दिला आज मी सांगण्यापेक्षा ते स्वतः सांगतील तुम्हाला. माईक द्या बरं काका, आपलं भाऊ त्यांच्याकडे. जर बघितलं आपण तर आताची परिस्थिती अशी मित्रांनो, भरपूर शेतकरी फुटव्यासाठी खूप प्रयत्न करतात पण फुटवेच होत नाही, बरोबर आहे? हो. मर होऊन जाते, डम्पिंग होऊन जाते. या प्लॉट मध्ये किती डम्पिंग झाली? एक झाड नाही मिळालं, एकही झाड नाही, एकही नाही ना. एकही नाही. याचं कारण काय? आता सर्वप्रथम पहिली आळवणी काय दिली? पहिले आळवणी आपण कृषी गोल्ड 98 एकरी 1 किलो या प्रमाणात घेतले. त्यामध्ये 2 किलो 19 घेतलेले. त्यामध्ये मॅट्रिक्स म्हणजे रोडोमिल 35% तुमचं, मेटॅलाक्झिल 35%, रोडोमिल 35%. त्यामध्ये आपण 200 ग्रॅम एकरी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी आळवणी काय दिली? त्यानंतर दुसरी आळवणी घेतली आपण 1261 एकरी 2 किलो पर्यंत घेतलाय आणि नवरत्न गोल्ड आपण एकरी 500 या प्रमाणात घेतलं. 500 या प्रमाणात घेतले, 500 मिली. त्याच्यानंतरची तिसरी आळवणी, तिसरी आळवणी आपण सर्वसाधारण 10व्या ते 11व्या दिवशी घेतलेली आहे. त्यामध्ये आपण 13-40-13 एकरी 3 किलो पर्यंत घेतलंय. मॅग्नेशियम सल्फेट एकरी 2 किलो घेतलेले. त्यामध्ये आपण स्लेअर प्रो एकरी 500 घेतलेले आणि त्यामध्ये आपण रेमेडी 2 किलो एकरी या प्रमाणात घेतलेला आहे. आता जर बघितलं तर स्प्रे नियोजन कसं केलं? स्प्रे नियोजन स्टार्टिंगला आपण सुपर कॉन्फिडर आणि कृषी निम याचा पहिला स्प्रे दिला. दुसरा रोगर आसिपिट याचा एक स्प्रे घेतलेला आहे, बरोबर. आणि तिसरा प्लांट गार्ड कराटे, त्यामध्ये बुरशीनाशक एकंदर साधं M45 टाकलं, साधं टाकून घेतलं तरी. अत्यंत जर बघितलं आपण आता झाडाचे मग फुटवे मोजले मी, साधारण 20 फुटवे बसले या झाडाला. कोणाला विश्वास पटणार नाही. परत आता युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो मी. पहिल्यापासून बघा मित्रांनो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 वरती 17 18 आणि उद्या जर पाहिलं तर 20. 100%. काही झाडांना 20 आहे, काही झाडांना 17 आहे, 18 15 धरले, सरासरी 15, बरोबर आहे. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत एकसारखे प्रत्येक झाडाला एकसारखे, बरोबर आहे. एकसारखे. आता तर फुल टेम्परेचर मध्ये आपण आता उभे, बरोबर आहे. बेडशीट हात घातला तर पूर्णपणे खालून वाफा निघू राहिल्या. मित्रांनो, अशा पिरियड मध्ये काय करायचं, मिरची पिकाचं नियोजन करत असताना तुम्हाला हे जे काही बेडचे साईडचे बेड राहतो आपला, तर टेम्परेचर बाहेर निघण्यासाठी सर्वात महत्वाचं आपल्याला 3-3 4-4 फुटाला गोल होल मारून घ्यायचे, जेणेकरून जे काही टेम्परेचर आहे ते आपल्या मिरचीच्या बुडाजवळ न निघता जर बाजूनी काढलं तर 1001% आपल्या प्लॉटचं जे काही होणारं नुकसान आहे ते 100% कमी होतं. तुम्हाला मी जागेवर रिझल्ट त्याचे पण दाखवले, बरोबर आहे. आता जर बघितलं मित्रांनो, स्प्रे नियोजन बघितलं, हे सगळं झालं. एकंदरीत ह्या शाखेअंतर्गत द्राक्ष बागावर खूप मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन झालं आणि खास द्राक्ष बागायचे बागायतदार म्हणूनच आपण त्यांना मार्केटमध्ये उभं केलं, बरोबर आहे, कन्सल्टंट म्हणून, बरोबर आहे. आता जर बघितलं तर जे काही प्लॉट आहे एकंदरीत किती ॲव्हरेज दिला प्लॉटाने? सर्वसाधारण एकरी जर विचार केला तर आजच्या परिस्थितीत जर बघितलं, वडनेसारखा एरिया किंवा पिंपळणारे सारखा शिरवाडी वणी, आपलं धोंडगाववाडी, बहुतांश प्लॉट जवळजवळ 90% प्लॉट फेल आहे, बरोबर आहे. आणि त्यामध्ये एवढ्या क्रिटिकल स्टेज मध्ये कंडिशन मध्ये आपले जेवढेही प्लॉट आहे त्यामध्ये एकरी जर विचार केला तर 170-180 क्विंटल पर्यंत माल आपण काढलेला आहे. 100%. मित्रांनो, हे सगळे जे काही गोष्टी बघितल्या आपण, तर ह्या नुसत्या आज ऐकायला तुम्हाला गोड वाटतंय, पण द्राक्षाची कंडिशन, तुम्ही प्लॉट सोडला का? आता पाहिलं आपण तर त्यांचं आता मार्गदर्शन चालू झालं, पण जर आधीपासून असं 100% त्यांना पण चांगले पैसे होऊन गेले बागाचे आजचे. आता माझ्याकडे एक शेतकरी आहे, तर मला बोलले की साहेब तुमचं 3 महिन्यापूर्वी दुकान का नाही चाललं? आधी 3 महिन्यापूर्वी जर झाला असतं तर माझं काढी नियोजन उन्हाळ्यात खूप चांगलं झालं असतं आणि मला त्याचा फायदा असा झाला असता की जो एक प्लॉट माझा फेल राहिला तोही प्लॉट फेल नसता राहिला. एकदम क्लिअर कट, एकदम जबरदस्त निघालं असतं. मित्रांनो, क्वालिटी कशी द्यायची, काय द्यायची, ही सगळे आपल्या हातात असते आणि आपण आज ती देतोय मित्रांनो शेतकऱ्यांना. भाऊंच्या ओळख करू. भाऊ नमस्कार. माहिती त्यांना द्या. जर बघितलं आपण तर तुमची सर्वप्रथम ओळख सांगा. सचिन प्रभाकर निकम, राहणार वडनेर भैरव, बरोबर आहे, चांदोड जिल्हा नाशिक.
किती दिवसापासून तुम्ही भाजीपाला पिकामध्ये मार्गदर्शन घ्यायला चालू केलं? 2-1 वर्षापासून. नाही त्यांच्याकडनं त्यांच्याकडून आता 5-6 महिने झाले. 5-6 महिने झाले, हो. बरोबर आहे. बागाला काही घेतलं? बागाला नाही यंदा नाही, अजून नाही अजून घेतलं. आता प्लॅन झाला 100% करायचंच आहे. करायचंच. विश्वास बसला, आता विश्वास आपला बसला. माणूस हक्काचा तयार हो. झालाय. एकंदरीत बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला जे काही 5-6 महिन्यापासून जेवढे काही पिकं काढले, रिपोर्ट कसे वाटले चांगले तुम्हाला? वाटले. नवरत्न छान. गोल्ड असेल, कृषी हो. गोल्ड असेल, कृषी ग्रो असेल, सगळे रिपोर्ट सुंदर आहे. सुंदर रिपोर्ट. मित्रांनो, हीच आपल्या कामाची पावती आहे. ज्या शेतकऱ्यांना वाटतंय का मार्गदर्शन घेतलं पाहिजे, 100% तुम्ही ऑफिसला संपर्क करा. बहुतांश शाखेवर मटेरियल अवेलेबल आहे. 100% तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाईल. पूर्णपणे शेड्यूल समजून सांगितलं जाईल. व्हिडिओ इथंच थांबवतो. अधिक माहितीसाठी ऑफिसला संपर्क करून घ्या आणि गोदावरी कृषी सेवा केंद्राला इकडून कोण आसपास व्हिडिओ बघत असेल तर 100% एकदा येऊन जा, जेणेकरून तुम्हाला हे सगळ्या काही गोष्टी प्रत्यक्षात बघायला भेटतील. आता व्हिडिओ तर थांबवतोय भाऊ. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.